नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये जे बहीण आणि भावाचं प्रतीक मानलं जातं अशी रक्षाबंधन, आणि रक्षाबंधनला माझ्याकडून सर्व बहिणींना महाराष्ट्रातील काहीतरी देणं आहे, काहीतरी गिफ्ट आहे. म्हणून आपल्या पोलीस भरतीची जी काही बॅच आहे त्याच्यावर मी तुम्हाला जी लॉन्चिंगला पण ऑफर दिली नव्हती, म्हणजे ज्यावेळी आपली पोलीस भरतीची बॅच आली त्यावेळी पण ऑफर लावली नव्हती, परंतु आता रक्षाबंधनला, उद्या रक्षाबंधन आहे परंतु मी तुम्हाला आजच काहीतरी गिफ्ट देतोय. त्यासाठी ती जाणून घ्यायची तुम्हाला काय ऑफर आहे, मी ती तुम्हाला शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा. आणि तुम्हा सर्वांना, लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना पण रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. ओके, बघा आपली जी काय बॅच आहे ना ती बॅच असणार आहे, हे बघा सगळ्यात महत्वाचं काय, काही जी वर्दी आहे ना ह्या वर्दीमध्ये मला तुम्हाला बघायचंय. हे माझं स्वप्न आहे, जे मी बघितलंय, उराशी बाळगलंय आणि ते मला यावर्षी पूर्ण करायचंय. म्हणून मी ही इमेज टाकली पीपीटी मध्ये. का तर ह्या वर्षीची रक्षाबंधन जरी गर्दीत असेल तर पुढच्या वर्षीची रक्षाबंधन ही नक्की वर्दीत असणार आहे. आणि ते वर्दीचं स्वप्न जे आहे ना, जो पोलीस भरती करतो ना त्यालाच माहिती आहे का काय वेळ आहे. एकदा वेळ लागला ना सुटत नाही लवकर. आणि मला ते तुमचं सोडायचं, म्हणजे तुम्हाला पोलीस करायचंय. पुढची रक्षाबंधन भावाची आणि बहिणीची, बाळांनो, ही ट्रेनिंग सेंटरला साजरी झाली पाहिजे. ह्या इंटेन्शनने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला जे काय मदत लागणार आहे ती मी देणार तुम्हाला. कारण का तर झालेच पाहिजे, शेवट आहे. पुढच्या वर्षी आपल्याला राखी जी आहे ना ती डायरेक्ट पीटीसी ला आली पाहिजे, आणि बहिणीला पण भावासाठी तिकडनं इकडे पाठवता आली पाहिजे, असं काहीतरी. म्हणून नेहमी ही इमेज डोळ्यासमोर ठेवायचे आणि तयारी करायची, बरोबर. कारण सण नेहमी आपल्याला हे सांगत असता, हा सण जरी माझा गर्दीमध्ये, तर पुढचा जो येणार आहे तो नक्की माझा वर्दीत असणार आहे. बघा काय आहे, जीकेचं सगळ्यात महत्वाचं बॅच बद्दल माहिती सांगतो तुम्हाला. आणि अजून एक विनंती, जर मी तुमच्यासाठी एवढं सर्व करतोय तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना कमीत कमी जेवढे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असणार आहे, जेवढे तुमचे गावाकडचे ग्रुप असणार आहे, जे तुमचे कॉलेजचे ग्रुप असणार आहे, अशा सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा तुम्हाला. सर्व पूर्ण जे काही तुमचे मित्र, भाऊ, बहीण, पोलीस भरतीचे ग्रुप, अकॅडमीचे ग्रुप असणार आहे. आपल्याला काही असं हे नाहीये की ऑफलाईनचा कोणाचाही, जर कोणाला फायदा होत असेल ना तर होऊ द्या. समजतंय, तुमच्यासाठीच एक चांगला विचार ठेवला तर मला पण एक चांगलं पॉझिटिव्ह. कारण मी हे करतोय कोणासाठी तर तुमच्यासाठी. बघा महाराष्ट्राचा भूगोल आहे. आता जीके बद्दल बरेचशा विद्यार्थ्यांना भीती वाटते का महाराष्ट्राचा भूगोल आहे याच्यामध्ये काय काय अभ्यास करावा. काहीच नाही करायचं. ज्या संकल्पना बॅच मध्ये दिलाय तर संपूर्ण संकल्पना करा. जर तुम्हाला संकल्पनामधनं जर पोलीस भरतीला प्रश्न नाही आला तर मी तुम्हाला हमखास सांगतो या 500 वन लाइनर मधून तुम्हाला प्रश्न येणार. आता काही मुलं म्हणणार की सर हे PYQ जे आहे ना हे पुस्तकात पण दिले, मग इथं काय. अरे बाळा, मी पुस्तकातून पण निवडून काढले ज्याच्यावर जास्त भर आहे, वारंवार विचारता, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. म्हणूनच तुम्ही बनवलेत ना, बरोबर ना. आणि तुम्ही स्वतः हे PYQ करा आणि प्रश्नपत्रिका सोडवायला घ्या. एकदम तुमचा सेकंदात उत्तर निघल, सेकंदामध्ये. का तर मी हे पाठ करून घेतले. तुमचं वाचन करून लक्षात राहत नाही ना तर मी तुम्हाला एक नवीन पद्धत दिली का कशी लक्षात ठेवायची, ती बॅच मध्ये सांगितलेली. अशा पद्धतीने खूप मनापासून काम करतोय. त्यानंतर भारत आणि जग आहे याच्या संकल्पना काय केलं, भारताचे 500, बघा भारताच्या भूगोलचे आणि जगाच्या भूगोलचे 200 जे वारंवार विचारले गेलेले लक्षात कसे ठेवायचे असे 700 वन लाइनरचा समावेश केला. इतिहास इतकं क्वालिटी शिकवलंय, माझ्या स्वतःच्या मनाला माहिती हे तर शिकवलंच आहे, पण इतिहास डायरेक्ट स्टोरीच्या मार्फत, डायरेक्ट स्टोरी मार्फत शिकवले. का वास्को द गामा भारतामध्ये का आला, कशासाठी आला, त्याला कोणी पाठवलं, आणि त्यानंतर ब्रिटिशांनी आपल्यावर कसं जे काय राज्य केलं हे संपूर्ण स्टोरी मार्फत शिकवलंय. प्लस तुम्हाला वन लाइनर पण दिले आणि समाज सुधारक पण ऍड करून दिले सोप्या भाषेमध्ये. बरं, समाज सुधारक खूप करायचे का, नाही, अजिबात नाही करायचे, खूप नाही करायचे. जे पोलीस भरतीला IMP ज्याच्यावर मागील 10-12 वर्षांपासून प्रश्न येतात तेच करायचे. त्याच्यामधून पण काय करायचं हे पण मी सांगितलेले तुम्हाला, आलं लक्षात. त्यानंतर पुढे बघा राज्यघटना, राज्यघटना एकदम क्वालिटी.
पहिले लोकसभेला 552 सदस्य होते, बरोबर ना. आता सदस्य संख्या 550 आहे. सर 550च का बरं झाले, 2 कुठं गेले? अरे अँग्लो इंडियन सदस्य रद्द केले. जे अँग्लो इंडियन सदस्य होते ना ते रद्द झाले ना, मग ते 2 रद्द केले. कोणत्या घटना दुरुस्तीने? 104व्या घटना दुरुस्तीने. मग सदस्य संख्या किती? 550 इतकीच आहे, बरोबर ना. असं एकदम सोप्या भाषेत शिकवलंय. समजलं. राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य जातात? 19. लोकसभेवर किती जातात? 48. दोघांशी एकत्रित विचारल्यावर किती? 67. आता हा प्रश्न आमच्या नवीन मुलांना माहितीच नाही, जुन्या मुलांना माहितीये. मग 1 मार्क जातो. मग हा 1 मार्क आपलं आयुष्य घडवतो आणि 1 मार्क आपलं आयुष्य सुद्धा बिघडतो. 1 मार्काने 1.5 वर्ष पळावं लागतं. जे मुलं राहिलेत या वर्षी 1 मार्काने वेटिंगला पडले, एकदा त्यांना जाऊन विचारा 1 मार्काची किंमत काय. मग मला तो जाऊन नाही द्यायचा तुमचा तो 1 मार्क. त्यासाठी मी एवढा जीव काढतोय, राज्यघटना, पंचायत राज हित घेणार, प्लस याच्यामध्ये 500 वन लाईनर पण ऍड करणार 100%. टर्निंग पॉइंट जर असेल जीकेचा तर हा टर्निंग पॉइंट तुमचा विज्ञान आहे. हा विज्ञान आहे. याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न येणार आणि हा याच्यावर 1 मार्क तुमचा बऱ्याचशा मुलांचा जातो. मग इथं मी तुम्हाला महत्वाचंच घेणार, IMP घेणार, पण एकदम प्रॉपर घेणार. मार्क जाऊन देणार नाही, जाऊन देणार नाही. लक्षात घ्या. इतर संकल्पना पण 500 वन लाईनरचा समावेश असणार आहे आणि इतर जे विषय ते पण मी तुमचे ऍड करून देईल बॅच मध्ये, त्याबद्दल निश्चिंत राहायचं. हे बघा, क्वालिटीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज, अजिबात नाही राहणार. क्वालिटी ही 1 नंबरच राहणार. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काहीच 1% सुद्धा देणार नाही. त्यामध्ये जर काही असेल इन्क्लुडिंग ते पण मी ऍड करतो. माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे का समाधान सर एक लॉयल माणूस आहे, प्रामाणिक आहे, जे बोलला ते पूर्णच करतो. त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही, फक्त विश्वास ठेवायचा. आणि ज्यांनी बॅच घेतली त्यांनी एकदा फीडबॅक विचारायचा आणि त्यांनी 1 मुलांनी 10 जणांना बॅच घ्यायला सांगितली. एवढं मी बोललो का त्यांना? नाही, ते त्यांनी स्वतःहून सांगितले का खरंच आहे सरांचं चांगलं शिकवणे, तुम्ही पण घ्या. बघा, अंकगणित काय केले? सांगळे सर आहे. सांगळे सरांनी याच्यामध्ये एकदम भारी स्ट्रॅटेजी वापरली. मुलांना आहे ना सर्व प्रकार, बघा सर्व प्रकार जे आहे ना ते कव्हर केले गणिताचे. काहीच ठेवलं नाही सरांनी. असं नाही केलं वर शिकवलं, 1 गणित शिकवलं आणि चालले पुढं, अजिबात नाही. संपूर्ण प्रकार घेतले, संपूर्ण प्रकार. आता सरांचं भूमिती चालू आहे, भूमिती पण ऍड होईल बघा, आज पण होणार आहे ऍड याच्यामधले. आणि त्यांनी महत्वाचं काय माहिती का? पोलीस भरतीला जे विचारलेले गणित आहे ना, विचारले गेलेले गणित हे एकदम सोप्या भाषेत शिकवले. एकदम, त्याला आपण PYQ म्हणतो, बरोबर ना, प्रिव्हियस क्वेश्चन. ते एकदम सोप्या साध्या ट्रिकच्या मार्फत शिकवलंय. अजिबात काळजी करायची नाही, बिंदास राहायचं. एवढं गणित जर केलं तर तुम्हाला 100% तुमचं गणित सुधारणार. मला माहिती आहे पोलीस भरतीच्या मुलांना अवघड जाणारा विषय म्हणजे गणित, पण ही गणिताची तुमची भीती जाणार आता 100%, कारण तुम्ही शिकणार आता सोप्या भाषेत. कोणाकडनं? सरांकडनं. निवांत राहायचं. मी आहे नाही तर काळजी नाही करायची. त्यानंतर बुद्धिमत्ताला सेम केलंय. डायरेक्ट पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न कोणत्या जिल्ह्याला आला होता ते पण टाकून दिलं, काय टेन्शन नाही घ्यायचं. अकोल्याला आला होता, अकोल्याचा प्रश्न आहे. म्हणजे सरांनी जास्त कॉम्प्लिकेटेड कामच नाही, जे विचारताय जे IMP जे महत्वाचे ते शिकवलंय. आणि अजून लेक्चर ऍड होणार आहे. निवांत राहा, निश्चिंत राहा. तोपर्यंत मागचे लेक्चर करत राहा, डेली लेक्चर अपलोड होत राहतात आपले. समजलं? ही बुद्धिमत्ता. त्यानंतर मराठी बद्दल मला असं वाटत नाही तुम्हाला जास्त सांगण्याची गरज आहे, पण नवीन जर असाल तर जाणून घ्या. नवीन असाल तर जाणून घ्या. जुन्या मुलांचे कमेंट बघा, 100% तुम्ही कमेंट वरून वाचल्या ना तर बॅच घेणार म्हणजे घेणार. लक्षामध्ये बघा काय रे, हे बघा सोप्या भाषेमध्ये मराठी व्याकरण सोप्या भाषेत शिकायचे तुम्हाला, तर मराठी व्याकरणची बॅच करावं लागेल. बॅच म्हणजे संपूर्णच करावं लागेल. आता काही मुलांना काय होतं माहिती का? कर्ता कसा ओळखायचा नाही हेच माहित नाही. कर्ता कसा ओळखायचा? हे बघा, रामाने रावणाला मारले, बरोबर, म्हणलं कर्ता कोण आहे तेच माहित नाही नवीन मुलांना. सगळ्यात सोपं काय? क्रियापद आहे. हे बघा, हे क्रियापद आहे. मार हा धातू आहे, याला काय करायचं? नारा प्रत्यय जोडायचा. पुरुष असेल तर नारा, स्त्री असेल तर नारी, आणि नपुंसकलिंगी असेल तर अनेक वचनी नारे, बरोबर. आणि प्रश्न करायचा कोणने. प्रश्न काय करायचा? कोण. मारणारा कोण, कोण काय नाही प्रश्न करायचा.
उत्तर भेटलं राम, झाला, संपला, भेटला तुला करता लगेच. आता तो म्हणणार सर एकदम सोपं आहे, अवघड पण घेतलंय, टेन्शन घेऊ नको, हा फक्त डेमो होता एक, हा काय ना डेमो होता. अशा पद्धतीने तुम्हाला शिकायचे. नवीन नवीन उदाहरणं, कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायच्या, कोणत्या वर्षापासून करायच्या, एक प्रश्नपत्रिका किती वेळा करायची, हे सुद्धा मी तुम्हाला बॅच मध्ये दिलेले. बघा, ज्या काही प्रश्नपत्रिका आहे ना याचं वेटेज किती आहे, आणि पेपरचा सगळ्यात महत्वाचा काय माहिती का, तुम्हाला फायदा काय होणार आहे का, पेपरचा मार्क, पेपरचे मार्क कशा पद्धतीने वाढवायचे कमी वेळेमध्ये, कशा पद्धतीने वाढवणार हे दिलेले मी तुम्हाला पेपरचे मार्क. हा तुम्हाला काय ना बेनिफिट होणार आहे ह्या बॅचचा. त्यासाठी अजिबात वेळ वाया घालू नका. आपल्याकडे फार कमी वेळ आहे, फक्त 4 महिने. जर फॉर्म सुटले तर लवकर जर जाहिरात आली तर आपल्याकडे 3च महिने, आणि ही बॅच तुम्हाला देते 6 महिने व्हॅलिडिटी. 6 महिने का बरं, कधी कधी मुंबईचा पेपर, कधी जिल्ह्याचा पेपर उशिरा होतो. किती वेळा बघू शकता, अनलिमिटेड व्ह्यू आहे, कितीही वेळा बघू शकता, कितीही वेळा, तुम्हाला जेवढ्या वेळा बघायचं तेवढ्या वेळा बघा, काही कुणी बंधन नाही. एक गणित तुम्ही एकदा बघा, एक गणित तुम्ही 1000 वेळा बघा, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पैसे द्यायचे नाही. हा माझा नंबर आहे, मी तुम्हाला आता बॅचची किंमत सांगणार आहे आणि नंतर तुम्हाला नंबर पण देतोय अगोदर. बघा, 8329603029 ह्या नंबरवर मला लिंक साठी मेसेज करू शकता व्हॉट्सअपला, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आपला, त्याच्यामध्ये ॲपची लिंक दिली, ॲप डाउनलोड करा. फक्त ही ऑफर 200 विद्यार्थ्यांसाठी, प्रथम 200 विद्यार्थी. आणि तुम्हाला पण माहिती आहे की आपलं एवढं चांगलं नाव आहे महाराष्ट्रामध्ये की 200 विद्यार्थी कदाचित हे 1 तासात किंवा 2 तासामध्ये लगेच ऍडमिशन होऊन जातात. 200 ऍडमिशन झालं का सिस्टीम मध्ये डायरेक्ट बंद होते ऑफर. ऑफर बंद झाली का तिथं मी पण काही करू शकत नाही. मग तुम्ही विचार न करता एकदा तुम्हाला अक्कल खाते फक्त 249 रुपये खर्च करायचे. किती? 249 रुपये खर्च. मोबाईलचा रिचार्जचा विचार केला तर 300 रुपयाला आहे आणि एकाच महिन्याचा आहे. हे 249 रुपये तुम्हाला 6 महिने. बरं, हे तुमचं काय करणार आहे, तर तुमचं आयुष्य बदलणार आहे. जी सुरुवातीला पीपीटी दाखवली वर्दी, ती तुमच्या अंगावर वर्दी येणार आणि या वर्षी आई तुमच्यासाठी काहीतरी, म्हणजे आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार, पण ते आनंद अश्रू असणार आहे. आनंद अश्रू ते आपल्याला बघायचे. वडील एवढी मोलमजुरी करताय, त्यांच्या कष्टाचं चीज करायचे तुम्हाला, आणि तुम्ही करणार, हा माझा विश्वास आहे. फक्त एकदा खर्च करून बघा की तुमचा 1 रुपया तुम्हाला फायदा देणार आहे. 1 रुपया. ही जी बॅचची किंमत आहे, मूळची किंमत हिची 900 रुपये, 999, म्हणजे 1000 रुपये किंमत यायची. बघितलं तर 1000च्या फक्त 249 रुपये राहणार आहे. किती विद्यार्थ्यांसाठी? 200. माझा व्हिडिओ पडल्या 50-100 ऍडमिशन होता, एवढं मला माहिती. मी मागं असंच एकदा ऑफर दिली होती मराठीची, तिची ऑफर दिली, व्हिडिओ टाकला, 1 तासामध्ये सगळे ऍडमिशन झाले. नंतर मला मुलं मेसेज करतात, सर त्याच्या माझ्या हातात काहीच नसतं, सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये एकदा सेट केलं त्याच्यामध्ये टाइम आणि डेट असतं, मग त्याच्यानंतर आपण काही करू शकत नाही. तुमच्यासोबत असं नको व्हायला म्हणून मी तुम्हाला एवढं काळजीने सांगतोय. ओके, बघा आता ही जी काय ऑफर आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेवटची स्लाइड आणि व्हिडिओला शेअर करायचंय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. जाता जाता माझ्या बहिणींसाठी महाराष्ट्रातल्या सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या बहिणी पण आणि माझे जे काही भाऊ आहेत त्यांना पण, बरोबर. त्यानंतर सर्व बॅचवर मोठी ऑफर आहे, सर्व बॅचवर. पण माझा एक तुम्हाला चांगला सल्ला असणार आहे, तुम्ही संपूर्ण पोलीस भरतीची बॅच घ्या. 349 रुपये सध्याला तिची किंमत होती, म्हणजेच आम्ही सकाळी तिची किंमत 999 होती सकाळपर्यंत, बरोबर. आता तिचं काय झालंय तर 249 आम्ही केली आता, आणि किती विद्यार्थ्यांसाठी? 200. ओके, चला अशा पद्धतीने आजचं लेक्चर होतं किंवा आजचा हे काही व्हिडिओ होता, हा तुमच्यासाठी होता. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. चलो, धन्यवाद.